नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेतच राहा. आज आपण मँगलोर स्टाईल चिकन सुक्कं बनवणार आहोत. करायला सोपं, खायला एकदम टेस्टी. कसं बनवलं आहे ते बघूया. सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत, हलक्याशा भाजून घ्यायच्या. काश्मीरी सुक्या मिरच्या आहेत, शंकेश्वरी. खडे मसाले घेतलेले आहेत, काली मिरी 1 चमचा, धणे 2 चमचे, दालचिनी 2 तुकडे, लवंग 4, जिरं 1 चमचा, मेथी दाणे पाव चमचा, कढीपत्ता, अद्रक, लसूण. एकदम गॅसची फ्लेम स्लो करायची आणि खमंग असे भाजून घ्यायचे. त्याच पॅनमध्ये किसलेला ओला नारळ 2 वाट्या किस घेतलेला आहे. त्याच्यामध्ये हळद आणि कढीपत्ता ते हलकंसं भाजून घ्यायचं. आता हे भाजून झालेलं थंड करून घ्यायचं आणि मिक्सरला वेगवेगळं बारीक करून घ्यायचं. कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. 2 ते 3 चमचे तेल टाकायचं. तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये उभा चिरलेला कांदा मीडियम साईजचा हलका गुलाबी झाला की त्याच्यामध्ये चिकन टाकायचं. आता चिकनला अद्रक, लसूण आणि हळद लावून ठेवलेलं होतं अर्धा तास. सुकं जेव्हा फोडणीला घालतो त्याच वेळेला 5 मिनटं छान परतून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं. झाकण ठेवल्यानंतर पाणी सुटतं. आता आपण झाकण काढल्यानंतर जो मसाला बनवला आहे तो आणि चवीनुसार मीठ सर्व एकजीव करायचं मिश्रण आणि झाकण ठेवून मंद गॅसवरती 10 ते 12 मिनटं शिजू द्यायचं. 10 ते 12 मिनटांनी खूप छान शिजलेलं आहे जवळजवळ चिकन आपलं. परत एकजीव करायचं आणि झाकण काढून 10 मिनटांनी बघायचं. चिकन छान शिजलेलं आहे. 20 मिनटामध्ये चिकन छान शिजलं होतं. परत खोबरं आणि कढीपत्ता टाकायचं, सर्व एकजीव करून घ्यायचं आणि परत 2 ते 3 मिनटं झाकण ठेवायचं. इथे सुक्कं चिकन आपलं तयार झालेलं आहे. 1 नंबर आणि चविष्ट. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट नक्कीच करा. थँक्यू.